नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडंच 3 दिवस 1 जानेवारी ते 3 जानेवारी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा संप झाला आणि देशभर चक्काजामचं चित्र उभं राहिलं होतं. त्याचं कारण आहे नवीन हिट अँड रनचा कायदा. नेमका हा कायदा काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याचं कारण आपण लीगल लिटरसी म्हणजे विधी साक्षरता, सतत नव्या गोष्टी, नवे कायदे, नवे नियम, नव्या कार्यपद्धती समजावून घेत असतो. नेमकं हे का झालं, कसं झालं, हे समजून घेताना आपल्या देशामध्ये आतापर्यंत ब्रिटिशांनी केलेले जे कायदे आहेत, त्याचे खूप कायदे आपल्याकडे आहेत. त्यापैकी या वर्षभरामध्ये 3 कायद्यांचं भारतीयीकरण करण्याचं बिल आले होते. त्याच्यावरती लोकांचे ॲक्सेप्ट मागवले आणि त्यानंतर आता संसदेनं हे तीनही बिलं मंजूर केलेत आणि 3 नवे कायदे आपल्याला दिसतील. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की जे ब्रिटिशांचे कायदे होते त्याचं भारतीयीकरण करण्याची प्रक्रिया वेग घेते आहे. त्यामध्ये इंडियन पिनल कोड, ज्याला आपण IPC म्हणतो, 1860चा म्हणजे 163 वर्षापूर्वीचा कायदा आता बदलला जातोय आणि त्याच्याऐवजी येतोय भारतीय न्याय संहिता, हे 2023चं आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ज्याला आपण फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतो, 1973चा 50 वर्षापूर्वीचा कायदा आता तो बदलला जातोय आणि भारतीय नागरिक संहिता, सुरक्षा संहिता, ही 2023 ही आपल्याकडे येते आहे, म्हणजे 50 वर्षानंतर. आता इंडियन पिनल कोड पाहिलं तर त्याच्यामध्ये 358 कलमं असणार आहेत. पूर्वीच्या IPC मध्ये 511 कलमं होती. CRPC जी आहे, ज्याला आपण फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणत होतो, ती आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता होईल आणि त्यामध्ये पूर्वी आता 531 कलम असतील. पूर्वी मात्र ते 484 होते. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872चा म्हणजे 150 वर्षापूर्वीचा, तो आता रिप्लेस होतोय आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 याच्यामध्ये आता 170 कलम असतील. पूर्वीच्या कायद्यामध्ये 166 कलम होते. याच्यामध्ये मानवी हक्कांचं रक्षण, मानवी सुरक्षेचं रक्षण, ज्याला आपण सिव्हिल लिबर्टीज म्हणतो, आणि जी ब्रिटिशांची कार्यपद्धती होती त्यामध्ये पनिशमेंट देण्याची पद्धत जास्त होती, शिक्षा करण्याची जास्त होती. खरं तर देशाला न्यायाची गरज आहे आणि त्या दिशेनं हे 3 कायदे जाणार आहेत, असं त्यांच्या जे उद्देश आहे त्या उद्देशामध्ये ध्वनित केलेलं आहे. यापैकी पहिला कायदा जो आहे इंडियन पिनल कोड, आणि त्याचं जे आता नवं रूप येत आहे भारतीय न्याय संहिता, नेमकं त्याच्यामध्ये एका कलमामध्ये झालेल्या तरतुदीमुळे आपण 3 दिवसाचा हा अनरेस्ट किंवा ज्याला असंतोष आपण दिसतोय आहे तो पाहिला. आपल्या समोर आहे पूर्वीचा कायदा, हा इंडियन पिनल कोड 1860चा 163 वर्षापूर्वीचा कायदा. त्यात एक कलम होतं सेक्शन 304A आणि त्या कलमाचा हेडिंग आहे कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स. आताही कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स हेच हेडिंग ठेवलेलं आहे, फक्त कलम बदललं. आताचं कलम आहे 106चा 2. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं पूर्वीच्या IPC मध्ये, हू एव्हर कॉजेस डेथ ऑफ एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड शॅल बी पनिश्ड. त्यावेळेस होती विच मेक्स इट 2 years विथ फाईन. 2 वर्षाची सजा होत होती, होऊ शकत होती, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकत होत्या. आताच्या कायद्यामध्ये काय झालंय, हुएव्हर कॉजेस डेथ ऑफ एनी पर्सन बाय रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग. आता इथे निग्लिजंट ऍक्ट असा शब्द वापरला होता, इथे स्पष्टपणे ड्रायव्हिंग ऑफ व्हेकल नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड अँड एस्केप्स विदाउट रिपोर्टिंग. आणि जो पळून जातो, खरं तर कुठल्याही ड्रायव्हरकडून जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा त्याचं पहिलं काम असतं, ज्याला कुणाला लागलं असेल त्याच्या ऍक्सिडेंटमध्ये त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलला पोहोचवलं पाहिजे आणि जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा मॅजिस्ट्रेटला त्याची खबर दिली पाहिजे. आता या तरतुदीमध्ये असं लिहिलेलं आहे की जो असं न करता कुठेतरी पळून जातो त्याला जास्तीत जास्त दंड किती होऊ शकतो, इम्प्रिझनमेंट ऑफ टर्म मे एक्सटेंड टू 10 years. आता इकडे 2 वर्ष होती, आता 10 वर्षापर्यंत झाली, आणि शिवाय दंड होईल, किंवा दंड आणि सजा ह्या दोन्ही एकत्र होतील.
आता हे फक्त ट्रक ड्रायव्हरसाठी आहे का? मुळीच नाही. हू एव्हर शब्द काय वापरला? हू एव्हर. हा टू व्हीलरचा ड्रायव्हर असू शकतो. हा फोर व्हीलर कारचा ड्रायव्हर असू शकतो. थ्री व्हीलर रिक्षाचा ड्रायव्हर असू शकतो. टेम्पोचा ड्रायव्हर असू शकतो. म्हणजे कोणत्याही वाहनाचा ड्रायव्हर असू शकतो, की त्यांनी हे जर केलं, तर त्याला अशा पद्धतीचं होईल. इथे स्पेसिफिक ड्रायव्हिंग हा शब्द वापरलेला असल्यामुळे आणि पूर्वीचं जे निग्लिजन्स होतं हे 2 वर्षाची, ही 106च्या 1 मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर सारख्या निरनिराळ्या व्यावसायिकांकडून जर का असा निग्लिजन्स झाला आणि त्यामुळे डेथ झाला, तर त्यांच्यासाठी 2 वर्षाची सजा जी आहे, पूर्वीच्या ह्याच्यातली ती वरच्या बाजूला ठेवलेली आहे. म्हणजे 106च्या 1 मध्ये पूर्वीची सजा ठेवली आणि 106चा 2 हा ॲडिशन केला गेला आणि यामुळे ड्रायव्हर लोकांना खूप भीती वाटायला लागली, की 10 वर्षाचा दंड, 10 वर्षाची सजा आणि दंड तोही काही लाखांमध्ये जर होणार असेल, तर हे खूप धोकेदायक आहे. कारण ज्यांचं जगणं, ज्यांचं करिअरच ड्रायव्हिंग आहे, अशांनी करायचं काय हा प्रश्न आहे. कारण आणि ट्रक ड्रायव्हरच फक्त रस्त्यावर उतरले. बाकीच्या फोर व्हीलरचे, कारचे ड्रायव्हर नाही उतरले. त्यांना शिक्षा नाही का? त्यांना पण शिक्षा आहे. पण ट्रक ड्रायव्हर हे जास्तीत जास्त काळ, जवळपास दिवसातले 18 ते 20 तास ते बिचारे ड्रायव्हिंग करत असतात. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रात्रंदिवस असेल त्या वातावरणामध्ये, पाऊस असेल, थंडी असेल, ऊन असेल, त्यामध्ये ते करत असतात आणि असं करून त्यांचं ते जगणं आणि त्यांचे जे काही लाईव्हलीहूड आहे ते कमवतात. हे करत असताना त्यांच्या चुकीमुळे नाही, कदाचित दुसऱ्याच्या चुकीमुळे कोणीतरी ओव्हरटेक करताना त्रास झाला आणि जर का ॲक्सिडेंट झाला, तरी त्याला ड्रायव्हरला शिक्षा होणार आहे. जर त्या ठिकाणी खरंच काही कोणाचा बळी गेला असेल, फॅटल ॲक्सिडेंट असेल, अशा वेळेस त्याला वाचवलं पाहिजे हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी मॉब व्हायलंट होतो आणि त्यावेळेस तो जमाव असतो. जमावाचं मानसशास्त्रच असं आहे, की जमावावर कोणाचं नियंत्रण नसतं. त्यावेळेस जमाव काय करेल हे सांगता येत नसतं. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पळतो. आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतो आणि कधीतरी तो पोलिसांना शरण जातो. पण तो एस्केप झाला म्हणून त्याच्यावरती आरोप करणार आणि मग त्याला 10 वर्षापर्यंतची शिक्षा म्हणजे त्याच्या कुटुंबाने करायचं काय? हे जे नवे मुद्दे यातनं निर्माण झाले, त्यामुळं खरं तर हा संप झाला आणि त्याच्यातनं मग शेवटी शासनाने काल निर्णय घेतला. 2 तारखेला शासनानं प्रेस रिलीज दिलं. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टेकन कॉग्निझन्स ऑफ द कन्सर्न ऑफ द ट्रकर्स रिगार्डिंग द प्रोव्हिजन्स ऑफ 10 years imprisonment and fine under section 106 of the Bharatiya Nyaya Sanhita and held detailed discussions with the representative of the All India Motor Transport Congress today. The government wants to point out that these new laws and provisions have not yet come into force. अजून हे कायदे अस्तित्वात आले नाहीत कारण त्याचा अजून कमेन्समेंटचं नोटिफिकेशन किंवा एन्फोर्समेंटचं नोटिफिकेशन निघायचं आहे. वी वुड लाईक टू पॉइंट आउट दॅट the decision to invoke section 1062 of Bharatiya Nyaya Sanhita will be taken only after consultation with All India Motor Transport Congress. आणि त्यांना हे आश्वासन दिल्यानंतर 3 तारखेला हा जो संप होता किंवा हे जे काही आंदोलन होतं ते मागं घेण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं की 1 जानेवारीपासून पूर्ण देशभर हिट अँड रन हा कानून आला. खरं तर हिट अँड रन नवीन कायदा काहीच आलेला नाहीये. जी IPC पूर्वी होती त्याचं नाव बदललं आणि भारतीय न्याय संहिता असं त्याला म्हटलं. त्याच्यामध्ये जे कलम होतं 304 अ च्या ऐवजी आलेलं 106 त्यामध्ये कलम 2 हायकोर्ट कलम 2 जे वाढलं त्यामुळे देश चक्काजाम झाला. ट्रक चालकांनी त्यामुळे संप पुकारला. आता नवीन हा जो हिट अँड रनचा कायदा आहे हा काय फक्त ट्रकवाल्यांनाच लागू आहे का? नाही. तो या टू व्हीलरवाल्यांना लागू आहे. तो या फोर व्हीलरवाल्यांना लागू आहे. तो सर्वांनाच लागू आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की 3 दिवस देश मोठ्या अडचणीत सापडला. आपल्याला हे असे हिट अँड रनच्या केसेस नेहमी दिसतात. त्या कधी मोटरसायकलवाल्याकडून होतात, कधी टू व्हीलरवाल्याकडून होतात, कधी फोर व्हीलरवाल्याकडून होतात, कधी रिक्षाकडून होतात, कधी छोट्या टेम्पोकडून होतात आणि अपघात कुणीही स्वतःहून करत नाही. अपघाताची कारणं अनेक असतात. मात्र हे याच्यामध्ये शिस्त आली पाहिजे आणि यामुळं निरनिराळ्या लोकांच्या प्रतिक्रिया उठल्या. हल्ली सोशल माध्यमं फार टोकदार झाली आहेत आणि म्हणून सोशल माध्यमांवरती पहिला हे जे होतं ते पहिलं होतं की जेव्हा दुखण्यापेक्षा इलाज भयंकर वाटतो तेव्हा काय करतात? दोन्ही बाजूनी लोक बोलत होते. एक बाजू अशी होती ते म्हणतात की नाही रस्ता सुरक्षेची फार गरज आहे कारण लोकांचं जगणं धोक्यात आलंय. कडक कायदा असायलाच कारण सिव्हिक सेन्स लोकांचा कमी होतोय. नागरिक जाणीव ज्याला आपण म्हणतो
ती सिव्हिक सेन्स वाढली पाहिजे. इतर देशामध्ये, आपल्या देशामध्ये एक तर लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे वाहनं जास्त आहेत. त्यामुळे अपघात जास्त आहेत. इतर देशांमध्ये लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे तिथे नियंत्रण आणि शिस्त लावणं चांगलं असतं. तिथे छोटी चूक झाली तरी मोठी शिक्षा भोगावी लागते म्हणून लोक चुका करायला धजत नाहीत. पण शिक्षेपेक्षा आणि कायद्यातल्या तरतुदीपेक्षा त्या देशांमधली जी सिव्हिक सेन्स आहे, ती सगळी लोकांनी आपण अंगीकारली पाहिजे, की खरंच मी ओव्हरटेक करणार नाही अनावश्यकपणे. म्हणजे जिथे गरज नाही तिथे ओव्हरटेक करणार नाही. रिकामी जागा आहे, पुढचा जाणारा सावकाश चालू पाहतोय, तर मग मला जायला हरकत नाहीये. असं असेल तर हरकत नाहीये. पण जिथे गर्दी खूप आहे, समोरून लोक क्रॉस करतायत आणि अशा वेळेस आपण जर काही करत नसेल तर नक्कीच हे होणार आहे. मद्य पिऊन वाहन चालवणं, आता ही सिव्हिक सेन्सचा भाग आहे. मद्य प्या ना, तुम्हाला कोण अडवतं? पण तुम्ही तुमच्या घरी प्या, तुमच्या फावल्या वेळात प्या. जेव्हा तुम्हाला सार्वजनिक रस्त्यावरती येऊन लोकांना धोका करायचा काही कारण नाही ना. म्हणून मद्य पिऊन थांबलं पाहिजे. हा सिव्हिक सेन्सचा प्रश्न आहे. तेव्हा खूप लोक म्हणत होते, की मद्य पिऊन वाहन चालवणं थांबलं पाहिजे. यासाठी हा जो विभाग आहे वाहतूक नियंत्रणाचा, तो काय करतो? मोबाईलवर बोलत-बोलत वाहनं चालवतात. मोबाईलवर कुणीतरी काहीतरी सांगतो. त्या ऐकण्यामुळं त्याच्या मनामध्ये काही तरंग उठतात आणि त्यावेळेस त्याचा कुठे तोल जातो याचा भरोसा नसतो. बेदारकारपणाने हल्ली समृद्धी सारखे महामार्ग यायला लागलेत. एक्सप्रेसवे सारखे महामार्ग यायला लागलेत. तर तिथे गाडी चालवताना वेगावरती जे नियंत्रण असलं पाहिजे, तिथं बेदरकारपणे आणि भरधाव वेगानं चाललं ते थांबलं पाहिजे. हा सिव्हिक सेन्सचा भाग आहे आणि अशासाठी तर कायदा असलाच पाहिजे, असंही लोकांना वाटतं. अपघात टळतील आणि झालेच तर कळतील अशी व्यवस्था पण असली पाहिजे. म्हणजे आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, माहिती तंत्रज्ञान आलेलं आहे. आता आपल्या देशामध्ये रेग्युलेशन आहे, आपल्याकडे खूप कायदे आहे, आपण कायद्याच्या राज्यात राहतो. मग जेव्हा वाहनं उत्पादन केली जातात त्याच वेळेस अशी व्यवस्था करा ना, की विमानाच्या कॉकपिटमध्ये सगळं रेकॉर्ड केलं जातं आणि कधी काही मिसहॅप झाला तर ते कॉकपिट उघडलं की सगळं कळतं. गाडीत पण असंच काहीतरी करा ना. पुढे-मागे अशी कुठेतरी रेकॉर्डिंगची व्यवस्था करा. पुढचाही भाग रेकॉर्ड होईल, मागचाही भाग रेकॉर्ड होईल. म्हणजे मग नेमका खरंच चूक कुणाची होती? त्या ड्रायव्हरला बिचाऱ्याला उगीच बळी दिलं जाणार नाही. खराब रस्ते आहेत त्याचं काय करायचं? म्हणजे ड्रायव्हर होऊन कुणी ॲक्सिडेंट करतं का? कुणाला होऊन स्वतःवरती संकट ओढवून घेण्यात इंटरेस्ट असतो का? सतत धोके असेल तर त्या ठिकाणी जबाबदार कोण? वाहतूक नियंत्रण सदोष असते. पोलिसच गाड्या अडवतात, गर्दी वाढते आणि ॲक्सिडेंट होतात असंही लोक बोलतात. ड्रायव्हर अपघातस्थळी थांबला तर हिंसक जमाव कसा नियंत्रित करायचा? कारण पहिल्यांदा तर काही झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला पकडा आणि त्याला बदडून काढा, त्याला ठोका आणि अशा ठिकाणी अनेकांचे जीव जातात. अनेक जण जखमी होतात. ड्रायव्हरच जखमी झालेला असेल तर त्यांनी काय करायचं? ड्रायव्हरने बळीचा जीव वाचवायचा, स्वतःचा जीव वाचवायचा का पोलिसांना माहिती द्यायची? असे प्रश्न आहेत ना निर्माण झाले, ही दुसरी बाजू आहे. आता ओव्हरटेक करणारे, बेशिस्त चालवणारे, अचानक आडवे येणारे, दारू पिऊन रस्त्यावरती येणारे, अतिक्रमण करून रस्त्यात रस्ता लहान करून ठेवणारे, प्रत्येक वेळी ड्रायव्हरच जबाबदार असतो का? हां, जो जबाबदार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी कायदा कडक असलाच पाहिजे. पण सर्रासपणे अपघात झाला म्हणून त्याला 10 वर्ष तुम्ही आत टाकणार आणि लाखो रुपयाचा दंड करणार, हे खरं तर लोकमनाला भावलं नाही. असं साधारण अनेक प्रतिक्रियांमधून दिसत होतं. लोक म्हणतात, "आता माहिती तंत्रज्ञान आलं, डॅशबोर्ड कॅमेरे आलेत. डॅशबोर्ड कॅमेरे कंपल्सरी करा ना. वाहनाचं उत्पादन होतानाच डॅशबोर्ड कॅमेरे असले पाहिजेत. डॅशकॅम ज्याला आपण डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणतो किंवा ड्रायव्हिंग रेकॉर्डर म्हणतो, इव्हेंट डाटा रेकॉर्डर म्हणतो, ऑनबोर्ड कॅमेरा म्हणतो, कंटिन्यूअस जो रेकॉर्डिंग करेल. असा अपघात झाला तर फट जिथं वाजेल तिथे झालेल्या गोष्टी केलेल्या, रेकॉर्ड केलेल्या त्या लगेच आर-टी-ओच्या पोलिसांच्या साईटवरती जाऊन पडतील अशी व्यवस्था आपणही केली पाहिजे. हे सगळं जर का झालं तर मला असं वाटतं, की मग या कायद्याचं किंवा अशा तरतुदीचं स्वागत केलं जाईल. अशा तरतुदी असल्या तरी जेव्हा आदर्श व्यवस्था निर्माण केली जाते, त्या आदर्श व्यवस्थेला तोडली तर केलं पाहिजे. पण आज बऱ्याच लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हर किंवा ट्रक ड्रायव्हर्स यांनी आणि व्यावसायिकांनी, पेट्रोल पंपवाल्यांनी ह्या सगळ्यांनी हा जो उद्रेक आहे त्याचं कारण आहे, की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जेव्हा ड्रायव्हर व्यवसाय करतात आणि ड्रायव्हर काम करतात म्हणजे काय? देशाचं फार मोठं काम आहे ते. कारण शेवटी लॉजिस्टिक ही जी व्यवस्था आहे त्याच्यावरती हा सगळा विकास आहे. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ह्या सर्व वस्तू पुरवणं आणि यासाठी जे कम्युटेशन आहे, ह्या दळणवळणाची जी कामं आहेत, हे
ज्या दिवशी चक्काजाम झाला तेव्हा देशाचं काय झालं? म्हणून म्हणतो, की त्यांची जी काही भूमिका आहे देशाच्या विकासामध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून अशा भूमिकेला जेव्हा म्हणतो म्हणून लोक म्हणतात सीसीटीव्ही व्हेइकल हेवी व्हेइकलवर असले पाहिजे, सगळ्याच याच्यावरती असले पाहिजेत. धुकं जिथे असेल त्या ठिकाणी कशी व्यवस्था केली पाहिजे. परिवहन विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आणि अशी शिक्षा किंवा असं जेव्हा हे करतो तेव्हा भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा कडक कायदे करण्यापेक्षा आहे ते कायदे चांगल्या पद्धतीने कडकपणे कसे राबवले जातील याची व्यवस्था केली पाहिजे. दंडामुळे आणि शिक्षामुळे अपघात कमी होतील का भ्रष्टाचार वाढेल याचा आधी विचार केला पाहिजे. ड्रायव्हर हा रस्त्यावरचं चालतं बोलतं एटीएम आहे ही संकल्पना बदलली पाहिजे, असंही लोक म्हणायला लागलेत. खड्ड्यामुळे आधी रस्ते नीट करा. खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यानंतर मंत्र्यांना अशीच शिक्षा करणार आहात का? असंही लोक विचारायला लागलेत. भ्रष्टाचाराच्या कायद्यात पहिला बदल केला पाहिजे आणि त्याला देखील भ्रष्टाचाराला देखील अशीच शिक्षा केली पाहिजे. म्हणजे एका बाजूला ड्रायव्हरने चूक केली म्हणून त्याला हे करण्यासाठी भ्रष्टाचार करणार. त्या भ्रष्टाचाराला शिक्षा करण्यासाठी कुठला कायदा आहे की नाही? आहे त्या कायद्यात शिक्षा कुठे होते आहे? असं लोक विचारतात. म्हणजे शिक्षा तर असलीच पाहिजे. चुकीला शिक्षा ही असलीच पाहिजे आणि रस्त्यावरती शिस्त असली पाहिजे. असंच बहुतेक लोकांचं म्हणणं आहे. हा नवीन कायदा फक्त ट्रक ड्रायव्हरसाठी आहे का? नाही. त्यामध्ये हू एव्हर असं लिहिलेलं आहे. का सरसकट सर्व वाहन चालकांना आहे. मग वाहन चालक हा एखाद्या कारखान्याचा मालक पण असू शकेल. एखाद्या कारखान्याचा व्यवस्थापकीय संचालक असू शकेल. एखादा सरकारी अधिकारी असू शकेल. मंत्री स्वतःची गाडी चालवत असू शकेल. एखादा मुख्यमंत्री देखील स्वतःची गाडी चालवत असू शकेल. हा कायदा सर्वांना लागू आहे. त्यामुळं आपण फक्त हा ड्रायव्हरसाठीचा कायदा आहे अशी चुकीची समज करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणून विधी साक्षरता समजून घेताना हू एव्हर जो कोणी चालवताना असं करेल त्या सर्वांना तो लागू आहे. तेव्हा स्पीडवरची नियंत्रणं, मोबाईल वापरावरची नियंत्रणं, मद्य पिऊन वाहन चालवण्यावरची नियंत्रणं, हे सगळं वाढलं पाहिजे आणि हे जसं वाढेल तसं मला असं वाटतं आणि लोकांनाही असंच वाटतंय, की मग असे कायदे चालले जातील. तोपर्यंत अशा कायद्याला विरोध होईल आणि असे कायदे भ्रष्टाचाराला जास्त खतपाणी घालणार नाहीत, याची जास्त काळजी घेतली पाहिजे. लोकांची म्हणजे समाज माध्यमांवरती ह्या कायद्याच्या नंतर जेवढी प्रतिक्रिया आल्यात, त्यात रस्त्याच्या कडेला राहणारे, टपऱ्या चालवणारे, दुकान टाकणारे, अतिक्रमण करणारे आणि रस्त्याला अरुंद करत जाणारे, हाही एक आहे. त्या ठिकाणी नियमानाचं काय? माहिती अपुरी असल्यामुळे लोक समजून घेत नाहीत. चूक कुणाची आहे हे पाहत नाहीत आणि फक्त जो चालवतो गाडी, ड्रायव्हर आहे, त्याला फक्त मारण्याचं काम किंवा त्या ठिकाणी हिंसकपणे त्याला त्रास देण्याचं काम असं होतं. तेव्हा हे सर्वांना लागू आहे. हे झालं पाहिजे. पण त्यासाठीची परिस्थिती आदर्श केली पाहिजे आणि म्हणून निरनिराळ्या याच्यामध्ये 300 ज्याला 360 डिग्री फिरेल असा जो कॅमेरा आहे, असा प्रत्येक गाडीला अशी व्हिडिओ कॅमेरा आणि त्याची रेकॉर्डिंगची सिस्टम किंवा सीसीटीव्ही किंवा डॅश कॅम असं जर काही व्यवस्था जर केली, तर पुढच्या काळामध्ये हिट अँड रन सारखे प्रकार जेव्हा होतात, त्या प्रकाराचा व्यवस्थित चौकशी होऊ शकेल आणि जो दोषी आहे त्यालाच होईल. लोकांना अजूनही जेव्हा हिट अँड रन म्हटलं, की सलमान खान आठवतो. लोकांना यूपीच्या किसान आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना चिरडणारा तो ड्रायव्हर आठवतो. असे कायदे जेव्हा येतात, तेव्हा हे प्रश्न येतात, त्यांचं काय झालं? असंही लोक विचारायला पाहतात. जमावाला समान शिक्षेची तरतूद करता येईल का? प्रत्येक गाडीला अगदी 3 चाकी किंवा अवजड वाहनं सगळ्यांना एका ठराविक काळाच्या आत डॅशकॅम बसवणे बंधनकरण करून नंतर असे कायदे लागू करावेत, असं लोकांना वाटतं. साधारण काही का असेना, पूर्वीचा जो आय-पी-सी होता, त्या आय-पी-सी मधला कलम 304 ए त्याच्याऐवजी आलेला आता 106(2) या कलमाच्या संदर्भात हा तर नवीन कायदा नाहीच आहे. त्या बदललेल्या, रिप्लेस केलेल्या कायद्यातल्या कलमामध्ये झालेली ही दुरुस्ती आहे. त्यालाच हिट अँड रनचा कायदा म्हणून गेले 3 दिवस आपण चर्चा करत होतो. अशी साधारण या हिट अँड रन याची जी काही पार्श्वभूमी होती आणि त्याच्या संदर्भातली जी काही लोकभावना आहे. अर्थात हे 3 कायदे आता आपण भारतीयीकरण झालं. यातल्या प्रत्येक तरतुदीची चर्चा हळू होईल. एका तरतुदीवरून एवढं रणकंदन झालं. आणखीही अशा अनेक तरतुदी असण्याची शक्यता आहे. जुना कायदा, नवा कायदा, जुन्या कायद्यातली प्रत्येक तरतूद आणि नव्या कायद्यातली प्रत्येक तरतूद असं हळू तुलनात्मक अभ्यास होत राहील आणि जसं पुढे येईल तसं आपण त्यावर चर्चा करत राहू.
आणि आपला विधी साक्षरतेचा हा जो यज्ञ आहे असाच पुढे नेत राहू. जर का हा भाग आपल्याला आवडला असेल, आपण नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना, ज्यांना ज्यांना यात स्वारस्य आहे अशा सर्वांना पाठवा. जर का आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपण सबस्क्राईब करा. आपले मित्र पहिल्यांदा पाहत असेल त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आपण शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.